भगवति भवलीला मौलिमाले तवाम्भः कणमणुपरिमाणं प्राणिनो ये स्पृशन्ति अमरनगरनारी चामरग्राहिणीनां विगतकलिकलङ्कातङ्कमङ्के लुठन्ति ब्रह्माण्डं खण्डयन्ति हरशिरसि जटावल्लिमुल्लासयन्ति स्वर्लोकादापतन्ति कनकगिरिगुहागण्डशैलात् स्खलन्ति क्षोणीपृष्ठे लुठन्ति दुरितचयचमूनिर्भरं भर्त्सयन्ति पाथोधिं पूरयन्ति सुरनगरसरित्पावनी नः पुनातु मज्जन्मातङ्गकुम्भच्युतमदमधिरामोदमत्तालिजालं स्नानं सिद्धाङ्गनानां कुचयुगविलसत्कुङ्कुमासङ्गपिङ्गम् सायं प्रातर्मुनीनां कुशकुसुमचयैः छिन्नतीरस्थनीरं पायान्नो गाङ्गमम्भः करिकलभकराक्रान्तरं हस्तरङ्गम् आदावादिपितामहस्य नियमव्यापारपात्रे जलं पश्चात्पन्नगशायिनो भगवतः पादोदकं पावनम् भूयः शम्भुजटाविभूषणमणिर्जह्नोर्महर्षेरियं कन्याकल्मषनाशिनी भगवती भागीरथी पातु माम् शैलेन्द्रादवतारिणी निजजले मज्जज्जनोत्तारिणी पारावारविहारिणी भवभयश्रेणी समुत्सारिणी शेषाहेरनुकारिणी हरशिरो वल्लीदलाकारिणी काशीप्रान्तविहारिणी विजयते गङ्गामनोहारिणी कुतो वीची वीचिः तव यदि गतालोचनपथं त्वमापीतापीताम्बरपुरनिवासं वितरसि त्वदुत्सङ्गे गङ्गे पतति यदि कायस्तनुभृतां तदा मातः शान्तक्रतवपदलाभोऽप्यतिलघुः भगवति तव तीरे नीरमात्राशनोऽहं विगतविषयतृष्णः कृष्णमाराधयामि सकलकलुषभङ्गे सर्वसोपानसङ्गे तरलतरतरङ्गे देवि गङ्गे प्रसीद मातर्जाह्नविशम्भुसङ्गवलिते मौलौ निधायाञ्जलिं त्वत्तीरे वपुषो वसानसमये नारायणाङ्घ्रिद्वयं सानन्दं स्मरतो भविष्यति मम प्राणप्रयाणोत्सवे भूयाद्भक्तिरविच्युता हरिहराद्वैतात्मिका शाश्वती गङ्गाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतो नरः सर्वपापविनिर्मुक्तः विष्णुलोकं स गच्छति। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्याणां गोविन्दभगवत्पूज्यपादशिष्याणां श्रीमच्छङ्करभगवतां कृतौ गङ्गाष्टकं सम्पूर्णम्। हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम
राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय, गंगा मैया की जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भागीरथी कृपा सिन्धुर्भवानी भवनाशिनी, सागरा स्वर्गदा चैव सर्वसंसारगामिनी, गंगे गंगे नमस्तुभ्यं मातमते नमो नमः। कृपया देहि मे नित्यं त्वयमनिष्टामखण्डिता, नमामि गंगे तव पादपङ्कजं, सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं, भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं, भावानुसारेण सदा नराणाम्। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, गंगा मैया की जय। मातर जाह्नवी शंभु संगे मिलिते, मौले निधायञ्जलि, त्वत्तीरे वपुषो अवसना समये, नारायणे अङ्घ्रियम् सानन्द स्मरता भविष्य मम, प्राण प्रयाणोत्सवे, भूया भक्ति विरुक्तता, हरिहरा द्वैतात्मिका शाश्वती। काल असं आपण पाहिलं की गंगेचं पाणी पिऊन शरीर शुद्धी हा एक वेगळा विषय आहेच आहे, पण तो एक आहे. पण अंतरंगामध्ये मनोबुद्धी चित्त हे आसक्ती विरहित होणं हे खरंच नाही. तिचं स्थान म्हणजे काय?
त्यामुळे आपण कृष्ण आराधना ही दृढतेने करू शकतो. आसक्ती विरहित झाल्याशिवाय आराधना भगवंताची घडत नाही. पाणी द्रवरूप आहे. भगवंताचं प्रेम, दया, करुणा, वात्सल्य हे भाव सुद्धा द्रवरूप आहे. खरं म्हणजे भाव जेव्हा द्रवरूप होतात तेव्हा पाण्यापेक्षाही ते पातळ होतात. पाण्यापेक्षा. परंतु या शंकरांनी तिला मस्तकात ठेवलंय, म्हणजे ती ज्ञानस्वरूपा आहे. विष्णूप्रमाणे नम्र असावं म्हणून विष्णूंच्या पायातनं ती प्रगट झाली आहे. हे सगळे गुण असल्यामुळे ही भगवती गंगा कृष्णं वंदे जगद्गुरु या पदावरती आलेले. आज आता म्हणतायत आचार्य पुढे, मातर जान्हवी शंभु संग मिलिते मौले निधायंजली. हे जान्हवी माते, तुला शंकरांचा संग प्राप्त झालाय. जटेमध्ये तू आहेस, त्यामुळे तू कशी आहेस तर ज्ञानस्वरूप आहेस. शरीराचा मस्तक हे भाग जे आहे ते ज्ञानस्वरूप म्हणून तिथे पाहिलं जात. जटा ह्या शिरोधारी असतात. हे श्रेष्ठत्व दर्शवत आहेत. या ठिकाणी शंकर हे निर्लोभत्वाचं प्रतीक आहे. संगरहित आहे. त्यांना संग कोणाचाच नाही आहे. त्यामुळे ती मस्तकावर बसली काय किंवा ती पुढे आली काय याच्याबद्दल त्यांच्यात फरक काही नाही. सौंदर्य लहरीमध्ये पार्वती आणि गंगा यांचा झालेला संवाद त्याच्यात शंकराचार्य व्यक्त करतात. आचार्य तिथे बघताना मात्र वेगळ्या स्वरूपात बघतात. आणि म्हणून शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेव यात भेद नाही हे सांगण्याचा दृष्टिकोन त्यांचा आहे. सगळे भेद जे असतात ना ते सगळे भेद भक्तांना असतात, देवाला नसतात. देव मनुष्य करतो भेद सगळे. शंकरांचा संग म्हणजे काय? निर्लोभत्वाचं प्रतीक आहे. निर्लोभत्व आहे. आणि संघाचं महत्व काय? ज्याला ज्याचा संघ घडतो तसा मनुष्य घडत असतो. तसा मनुष्य घडत असतो. म्हणून एक उदाहरण दिलं जातं, उपनिषदातही आलेलं आहे, की दोन पोपट होते. एक पोपट दुर्जन माणसाकडे आहे आणि एक पोपट सज्जनाकडे आहे. त्याची जेव्हा भेट झाली तेव्हा एक सारखं शिव्या होत्या, म्हणजे शिवशिव्या, आणि एकाच्या तोंडात अतिशय रसवंती. हे कशाचा परिणाम? त्या ठिकाणी ऋषींनी सांगितलं संघाचा परिणाम हा सगळ्यावर होत असतो, नुसतंच नाहीये बर का.
सगळ्यांवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून दया, वात्सल्य, करुणा, प्रेमाचा संग ज्याला जडतो तो गंगा स्वरूप होतो किंवा गंगा तिथे आकृष्ट असते. मग निर्लोभत्व सांगण्यासाठी त्याच्यात ते म्हणतात की हिते तू कसे शंभू निसंग मिलिते. शंभू जे आहेत ते निसंग आहेत. नारद भक्ती सूत्रामध्ये एक सूत्र नारदजी सांगतात, दुस्संग सर्वथा त्याज्य. दुस्संग कोणताही असो तो त्याज्य साधकांनी केला पाहिजे. दुसरा अर्थ आहे याच्यातला सूक्ष्म अर्थ, जे भगवंताला प्रिय आहे तेच करावं. जे भगवंताला, आपण काय करतो, मला काय प्रिय ते देवावर लागतो. मला काय प्रियाचं नाही समज. मी जर तुझाच म्हणवीने म्हणत असेल तर मग तुला जे प्रिय आहे ते मला करण्यात आनंद वाटला पाहिजे, आणि आनंद असतो. शंकर ज्ञानस्वरूप आहेत, यासाठी ज्ञानाचा संग करावा. एक माणूस आहे, गंगा किनारी राहतोय, पुष्कळ धन जमा केलंय, आजारी पडला, पुढे तो गेला. बरोबर काही नेलं का? काहीही नाही. आपल्याला स्थूल रूपात दिसतं, काहीही नेलेलं नाही. पण नेलंय त्यांनी बरोबर. मनानी, बुद्धीनी, चित्तानी जो धनाचा संग राहिलेला आहे ना, त्यात तो गुंतलेला आहे. काय होता जीवाचं लक्षण, शेवटचा क्षण म्हणजे शेवटी सगळ्या वायू तुमच्या मनोबुद्धी चित्ताचे साठवलेलं असतं ना, ते सगळं घेऊन बाहेर पडतो. शेवटचा श्वास, शेवटचा श्वास ते सगळं घेऊन बाहेर पडतो. ते एक न्यायला नको, हे नेता आलं तर चालेल, पण ते नको न्यायला बाबा. ते जन्माला बद्ध करतं. मग पुन्हा दोन गोष्टी होतात त्यात. एक, जर तो जीव समर्थ असेल तर, मी हे धन जमा केलंय, ही मुलं नीट करतायत का नाही, बघतायत का नाही, बघतील का नाही, का काही जाईल वाया, की पुन्हा तो त्याच घरात जन्माला येतो. मनुष्य जन्मात आला तर बरं आहे, नाहीतर काय अवघड होत. आणि म्हणून धनेच्छा ही त्या माणसाने बरोबर नेलेली आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली तर आश्चर्य वाटेल बरं का. कधी बघायचं झालं तर जरा निक्षून बघा. गरज नाही आपल्याला, खरं तुम्हालाही सांगण्याचे उपयोग नाही, मलाही उपयोग नाही, पण मी माहिती म्हणून, पाहिलं म्हणून सांगतो. आपल्या इथला टोल नाका आहे की नाही, सातारा रोडचा पहिला, काय त्याचं नाव, शिरवळचा, इथला अलीकडलाच, म्हणजे तर इथनं 25 किलोमीटर. तिथे एक माणूस येतो भिक्षेक. रोज सकाळी त्याची गाडी आहे बरं. दिवसभर तो तिथे पैसे जमा करतो, लोक देतात, आणि संध्याकाळी गाडीतनच बसून घरी जातो. त्याला गाडी न्यायला येते. धनेच्छा कशी आहे बघा.
म्हणून आचार्यांना असं म्हणायचं आहे, प्रयाण समयी बरोबर काय येत? भगवंताचं नाम, गुण, लीला, यशाचं, कीर्तीचं, पराक्रमाचं चिंतन जर घडलं असेल तर वृत्ती त्या रूपात तादाकार होते. आपण काय म्हणतो तेवढ्या पुरतं ते फार छान झालो, अगदी रंगून गेलो आम्ही सहज म्हणतो, त्यात चूक काही नाही, पण टिकतंय का? हितनं बाहेर गेलं की बाहेरचं वारं लागतं. काय करावं याला? पण अंतरंगामध्ये वृत्ती जर भगवताकार असेल तर बाहेरचं वारं कोणतंही असू देत त्याला चिटकत नाही, त्याला चिटकत नाही. त्या ठिकाणी ते म्हणतात की त्या ठिकाणी तो जो कीर्तन करत राहतो तिथे भगवंतही धावत येत असतो. भगवंत धावत येतो, त्याचं रक्षण करतो. गंगा ही शंकरांचं भजन करते. आपण गंगेचा संग करतो, त्याने होतं काय? गंगेचा संग प्राप्त होतो, वृत्ती सर्व काही बदलून जात. वृत्ती ही तादाकार होते आणि म्हणून तिच्या पवित्र तीर्थावरती राहणं हे फार महत्वाचं आहे. तत्तीरे वपुषो अवसान समये, शेवटच्या क्षणाला गंगा किनारी थांबावं. पाप प्रारब्ध, पुण्य प्रारब्ध नेहमी साधकाला प्रतिबंध निर्माण करत असत. नारद म्हणतात पंचतंत्रात, अहुत इव मे शीघ्रम दर्शनयति चेतसे. जर आम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये तादात्म्य होत असू तर भगवंतही त्या क्षणाला प्रगट होत असतो. तो तिथे असतोच, तो आपल्याला जाणवायला लागतो. तो वाया जाऊन देत नाही काही तुमचं, पण तुम्ही तद्रूप झाला पाहिजे, त्याच्याशी एकरूप झाला पाहिजे. एक व्यवहारामध्ये म्हणताना म्हणतात, वधूवर असतात, लग्न होतं, तब्येती त्यांच्या सुधारतात. मग आपण म्हणतो, हो आता लग्न झालंय ना, तब्येत सुधारली. याचा अर्थ काय? जीवन बदललं जातं. ऍडजस्टमेंट एकावरच नसते, खरं म्हणजे ती दोघांनाही करावी लागते. दोघांनाही काही गोष्टी सोडाव्या लागतात, पण मानसिक स्वास्थ्य असलं तर तब्येत सुधारते. याचाच अर्थ इथे असा आहे की इथे प्रयाण काळाच्या वेळेला भगवंत सहाय्यभूत असतो. भगवंत सहाय्यभूत असतो. म्हणून नेहमी एक गोष्ट मी सांगत असतो, पुन्हा स्मरण करून देतो. मृत्यूची बस प्रत्येक जीवाच्या मागे आहे. प्रत्येक जीवाच्या मागे मृत्यूची बस. एक दिवस तिने यावं, पाठीवर थाप मारावी, हे चल तुझी वेळ झाली बस, आणि पटकन आपण बसावं. हे होऊ देत, ते होऊ देत, तो येऊ देत, तो भेटू देत, काहीही करायचं नाही, तयारी ठेवायची, चला लगेच बसायचं. काय आनंद आहे. होईल होणार आहे का? हे होण्यासाठी
मृत्यू मी समजून घेतला पाहिजे. मृत्यूला रडायचं कारण नाही. म्हणून ते सांगतायत तत्तीरे अवसान समय, म्हणजे मृत्यू समय आला, तू त्या ठिकाणी आम्हाला राहिल्यामुळे तुझ्या प्रयाण काळच्या उत्सवामध्ये मला विष्णूचं स्मरण करून देऊन तू घेऊन जाशील. मी हरिद्वारला गेलो होतो, भागवत कथा होती शुकताला. आम्ही हरिद्वारला गेलो एकदा. गंगेची आरती झाली. सगळेच जण असे हळूहळू चालले होते, वयोवृद्धच होते. त्याच्यात एक जोडपं मला दिसलं. मला असा अंदाजे 2000 सालची गोष्ट आहे. ते दोघं जण हिंदी भाषिक होते का गुजराती होते, म्हणजे गुजराती होते, कारण पेहरावा त्या बाईंचा गुजराती होता. पुढे पुढे होते. काय भाग्यवान म्हटलं, त्यांना इथे राहता येते. मी आपलं सहज पुढे जाऊन नमस्कार करून म्हटलं, बाबा जी आप इधर के है क्या? अरे हाँ बेटा, हम इधर के ही. आप बोलना हम यहाँ रहते हो तो अभी इधर क्या हो? मला पाहिल्यावर म्हणाल्या, आप ब्राह्मण दिखाई देत आहे. म्हटलं हो, आता काय नाही म्हणणार काय, आपली चेहरेपट्टी झाकून राहत नाही. म्हटलं. त्यांनी लगेच दोघांनी नमस्कार केला. अरे मला काय, म्हटलं मी लहान आहे तुमच्यापेक्षा. नहीं, इसका मतलब नहीं. हम रोज भागवत सुनते हैं, किसी ना किसी का रोज सुनते हैं. कुठल्या आत म्हटलं? म्हणाले मी दिल्लीचा होतो. 60वं वर्ष मुलांनी केलं. समारंभ केला, लोकांना बोलवलं, सगळे नातेवाईक जमले. आता सगळे तिकडे तिकडे गेले, आम्ही घरचे लोक होतो. मी सगळ्यांना बोलवलं. मी तयारी सगळी करून ठेवली होती. तयारी बघा काय असू शकते. आपल्याला वाटतं काही होणार नाही. कोणी कुठलाही असो, त्याला माणूस म्हणून त्याला हे जमलेलं आहे, त्याला बाकीच्यांना काय अवघड असावं ठरवून. पण ते होत नाही. तर म्हणाले मी त्या दिवशी रात्री सगळ्या नातेवाईकांना बसवलं, सांगितलं ही संपत्ती हे कष्टार्जित, हे वडिलार्जित, हे मी याला दिलंय, त्याला दिलंय, त्याला दिलंय, हा कागद करून ठेवलेला आहे. आता म्हणेल मी तुम्हाला सांगतो, मी काहीही यातलं घेणार नाहीये. सोनं चांदी वगैरे सगळं त्यांनी. 5 लाख रुपये मी फक्त बरोबर घेणार आहे. उद्या मी हरिद्वार गाठणार आहे. मी तिथे जाऊन राहणार. एका आश्रमात मी व्यवस्था लावलेली आहे. तिथून मी 5 लाख त्यांच्याकडे सुपूर्द करणार बँकेत. तिथलं जे येईल ते व्याजावरती राहणार. आणि आम्ही गेल्यानंतर त्या आश्रमाला द्यायचे असा निर्णय करून ठेवलेला. तुम्हाला वाटलं भेटावंसं या, पण दुःखाची गोष्ट असेल तर सांगायला येऊच नका, कळवही नका. पण तुमच्या आनंदाच्या प्रसंगात आम्ही यावं वाटत असेल तर मला तुम्ही न्यायला या. आणून लगेच हरिद्वारला सोडायचं. गाड्या आहेत, मी प्रत्येकाला दिलेल्या आहेत. तेव्हा मी उद्या निघालो. सगळ्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. हो म्हणाले, गप्प बसले. मुकाट्याने 2 जण उठले, ड्रायव्हर बरोबर घेतला, हरिद्वारला आलो म्हणाले. आणि आता आम्ही आनंदात राहतोय. त्यावेळेला म्हणाले, आणि म्हटलं हो मग घरचे भेटायला 5-6 महिने आले. त्याला आठवण झाली, त्याला आठवण झाली, त्याला आठवण झाली. आता कोणी येत नाही.
ह्याला वेळ नाही, त्याला वेळ नाही, हा उद्योग आहे, तो उद्योग आहे. बरं, मीच मांडून दिलेला आहे. त्यांच्याही बरोबर आहे वृत्तीतला बदल. किती गोष्टी त्या ठिकाणी घडू शकतात हे लक्षात घ्या. हे करू शकत नाही का माणूस? करू शकतो. हे आत्ता मी हे स्वतः पाहिले हरिद्वारला. सगळं करत होते ते. आणि रोज काही नाही, जिथे भागवत असेल तिथे जाऊन बसायचं, भागवत ऐकायचं, गंगेची आश्रमात यायचं, जे असेल ते खायचं, विश्रांती घ्यायची, संध्याकाळी गंगेच्या आरतीला यायचं, दर्शन घ्यायचं गंगामाचं आणि निघायचं. आज हमें बहुत आनंद हो गया. आज अब भागवतकार मिल गया है हमें यहाँ दर्शन के लिए. त्यांचं ठीक आहे, ते बोलणं आपण बाजूला ठेवतो, काही विशेष नाही. पण बघण्याचा दृष्टिकोन, बोलण्यात माणूस कोण आहे पेक्षा तो तिथे राहणाऱ्याचं कसं परिवर्तन होतं तुम्हाला कधी आठवण? अजिबात येत नाही म्हणाले. एक गंगेचा आवाज, गंगेचं स्नान आणि भागवत कथा, एवढंच मला माहिती. आता आम्हाला काही कळत नाही, पुढचं व्यवहार काही कळत नाही. असेल ते खातो, मिळेल ते खातो. मिळेल म्हणजे कुठे बाहेरचं नाही, आश्रमात असेल ते. केवढी होऊ शकतं त्याच्यावर ते सांगतायत की प्रयाणकारी, तिथे ते म्हणतायत प्रयाण काळचं काय आहे ते, तर त्या ठिकाणी आनंद उत्सव आहे. सानंद स्मरतो भविष्यते मम प्राण प्रणयो उत्सवे. हा उत्सव आहे म्हणतात आचार्य. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नेताना, शव नेताना आनंद म्हणजे टाळ मृदुंगाच्या घोषातच नेता. ते जे त्यावेळेचं जे आहे स्वरूप, तर ते आहे. स्मरण करून देण्यासाठी आहे. तो आनंद उत्सव म्हणून म्हटलाय. मग मृत्यू हा आनंदाचा क्षण समजलेले ते. विष्णूंच्या स्मरणामध्ये देह सुटला तर शाश्वत असं भक्तीचा, प्रेमाचा अनुभव आपल्याला येतो. अनुभव आपल्याला येतो. ते कसा येतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्या काय येत ते उदाहरण तिथे आपल्या लक्षात येत नाही. राजा परीक्षिताचं काय झालं? तहान भूक लागली म्हणून शमिकांच्या आश्रमात गेलेला, शापाला प्राप्त कर्म झालं. पण ज्या वेळेला भागवत कथा ऐकली शुकदेवांकडून, तेव्हा तहान भूक विसरला. काय भाग्य, काय भाग्य आहे बघा. सगळं विसरला. एक ज्या घटनेने शाप प्राप्त झाला, पण त्याच घटनेत तो सगळं विसरला. जीवाचा उद्धार झाला, मुक्त झाला. म्हणजे माहिती म्हणतो, आता बरेच वर्ष ह्या गोष्टींना आमची सेवा इथे चालू असते. खुर्च्या वगैरे काही सगळ्या अशा सतरंजात घातलेल्या बसलेली लोक, तशी ते टेकून हरिश्चंद्र गडकर नावाच्या महिला बसायच्या. वेददत्त लहान होता, नुकताच झालेला. त्या म्हणाल्या घरनं, मला तर काही सारखा आता येता तरी सर्वेश लहान, तो लहान. मी म्हटलंय अपेक्षा करत नाही, तुमचं असेल ते बघा, असेल तसं करा, जमेल तसं करा. म्हणून आम्ही एक विचार असा केला की आपण चहाची व्यवस्था करूया मध्यंतर. पण आता त्या कप कशा द्यायच्या कोणी, हा महत्वाचा प्रश्न. पाहायचं कोणी? मग थर्मोकोलचे आणावे. त्यावेळेला थर्मोकोल सुद्धा 25 पैसे 30 पैसे म्हणजे
100 आणले तरी 200-300 रुपये 400 रुपये जाणार. म्हटलं फेकून द्यायचं एवढे पैसे, एवढं आता कसं शक्य आहे. पण आम्ही काही मागणारे नाही, देताय त्याच्यामध्ये सगळं करायचं, आता काय करावं. असाच बसलो असताना मी सांगितलं सगळ्यांना, काय सुचलं मला कल्पना नाही. म्हटलं असं करतोय. हा म्हणाले तर मी चहा करून देते, देण्याची व्यवस्था तुम्ही तिथे करा. बरं, म्हणून चहाची मी सांगितलं, चहाची व्यवस्था होईल, कॉफीची होईल, फक्त कब्बशा ज्याच्या त्यांनी आणा आणि त्या घेऊन जा. मग तुम्ही धुवून द्या, तशा न्या, काही करा. तर त्या हरिश्चंद्र गडकर आणि त्या सगळा जो ग्रुप होता ते जरा पक्के होते, चांगले. मांडी घातली तर 5 तास, मांडी घालून बसलं तर 5 तास उठायच्या नाही. त्या सरस्वती गोखले त्या 5 तास उठायच्या नाही. सगळं झालं, काय सांगितलं, म्हणाले चहा. एक लक्षात ठेवा, राजा परीक्षित विसरलाय. आम्हाला का आठवण करून देत आहे? आम्ही विसरलेलो आहोत ना. आत्ताच आम्ही सांगतोय सगळेच जण, काय ग, बरोबर आहे ना. चहा आणलात तरी घेणार नाही, आम्हाला चहा नको. त्याच्यात गुंतवू नका ना. परत आम्हाला आठवण देणं, ती त्या कपशीचं लक्ष, ते विसरलं जातं की नाही, ते नीट ठेवते का नाही, कशाला पाहिजे भानगड. आपण विसरतोय ह्याच्यात आनंद आहे, आम्हाला काहीही द्यायचं नाही. आता काय करणार. गप्प बसलो एवढ्या म्हणण्यापर्यंत. विसरलं काय जातं याचा अनुभव आम्ही इथे घेतलेला. असो, असा हा शाश्वत प्रेमाचा भाग आहे. कारण भगवत प्रेम हे परिच्छिन्न असतं. हे प्रेम चेतना देत असत आणि त्यामध्येच मग जडत्व राहत नाही. हिची शक्ती आहे. भगवती म्हणजे काय करते, आपणासारिखे करीती तात्काळ, हे तिचं स्वरूप आहे. भगवंत असल्याची जाणीव कधी होते तर मन बुद्धी चित्त रिक्त होऊन जात. हे त्याच्यातलं एक वैशिष्ट्य आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून ज्याच्या संगाने हृदयातील विकाराच्या ग्रंथी सुटतात, तेव्हाच भगवान वासुदेवाचं भजन घडू शकतं. विकारांच्या ग्रंथी सुटल्या पाहिजे. 14 भुवन आहे म्हणतायत, पण मनुष्याच्या भोवतीच 14 गोष्टी आहेत. षडविकार आहेत, षडउपाधी आहेत, अहंता आणि ममता. हे 14 सतत जीवाला पुढे भ्रमण जन्मने घेऊन जात असत. आराधनेने काय घडतं तर हृदयामध्ये भगवत भाव जागृत होतो. काय घडलंय बघा. गजेंद्राने पशु योनीत जाऊन इंद्रद्युम्नाला राजाला अखेरच्या वेळेला स्मरण झालं भगवंताचं. गोविंदाच्या रूपात येऊन त्यांनी त्याला सोडवलेलं आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. केवढा भगवत भाव आहे त्याचा. आणि हा भगवंत कसं जागृत करून देतो हे बघा, गंमत म्हणजे. द्रौपदी आणि कृष्णाचं तर माहितीच आहे. भगवंत त्या ठिकाणी होतात म्हणजे काय आहे, तिचं वस्त्र जे आहे ते अक्षय कसं राहिलं. आमचा कृष्णाला वनामध्ये एकदा द्रौपदीने विचारलं, देवा तुझ्यामुळे माझं रक्षण झालं, मला मान्य आहे, पण मी नाही म्हणत नाही. तुझे अनंत उपकार आमच्या पांडवांवर आहेत. पण मला एक गोष्ट कळत नाही,
आम्ही एवढं धर्मनिष्ठ राहून धर्म कर्म करून सत्कर्म करून हे सगळं आमच्या वाट्याला का? काय गुन्हा केला? तर ती म्हणाली, ते ऐकल्यावरती भगवंत म्हणाले, याला जबाबदार तूच आहेस. तिला आश्चर्य वाटतं, मी जबाबदार म्हणजे काय? मीच त्याला जबाबदार आहे म्हणजे काय? असं कसं झालं? कसं होऊ शकतं? तेव्हा त्यांनी सांगितलं, द्रुपदाकडे तू होतीस एकदा, आणि सकाळच्या वेळेला तू तुझ्या मैत्रिणी सख्या या सगळ्या सरोवराकडे स्नानाला चालल्या. सरोवराकडे जात असताना वर्गी गेली पुढे, राजकन्या द्रौपदी येते. तेव्हा सरोवरात पुरुष मनुष्य असतील त्या सगळ्यांनी बाहेर पडा. सगळे भरा बाहेर पडले. एक अंध व्यक्ती होती, स्नान करत होती, बाहेर पडता येईना. का? तर त्याची कौपीन सुटलेली होती. आता कसं करू म्हणाला, मी बाहेर कसा पडू? सूर्याचा उदय होत होता. ते ब्राह्मण मध्ये सरोवर आहे, किनाऱ्याला या सगळ्या आहेत. द्रौपदीने ओळखलं काहीतरी या ब्राह्मणाची अडचण आहे. तिने काय केलं, आपलं वस्त्र पदर आहे तो फाडला, पाण्यामध्ये टाकला आणि सांगितलं, हे उगवत्या सूर्यनारायणा, ही चिंधोटी तेवढी त्या ब्राह्मणापर्यंत पोचते कर आणि त्याचं लज्जा रक्षण होऊ देत. त्याचं लज्जा रक्षण होऊ दे. आणि ते पाण्याच्या बरोबर ती चिंधोटी त्या अंध व्यक्तीच्या हाताशी गेली. त्यांनी काय केलं, ते चिंधोटी दिसते म्हणून घेतलं, हाताला स्पर्श झाल्यावर, आणि तेच त्यांनी नेसलं आणि बाहेर पडला. उगवता सूर्य त्याला कळत होता. त्यांनी त्याच्याकडे बघितलं, हे नारायणा, सूर्यनारायणा, ज्या कोणी माझं असं रक्षण केलेलं आहे ना, त्याचं रक्षण तू सुद्धा कर. द्रौपदी भडकली, म्हणाली, त्या ब्राह्मणाचा शब्द खरा करण्यासाठी माझ्यावर वेळ दिलीस का? त्या ब्राह्मणाचा शब्द खरा करण्याकरता नाही. म्हणाले, त्यालाही तू जबाबदार आहेस. कसं आहे म्हणाले, ज्या वेळेला अश्वमेध यज्ञ केलेला, राजसूय यज्ञ केला, त्यावेळेला सगळ्यांना पांडवांनी बोलवलं होतं. इंद्रप्रस्थामध्ये मयसभेमध्ये चाललेला होता. मयसभा उलटच दिसत होतं, जे आहे त्याच्यापेक्षा उलट दिसायचं सारखं. आणि त्या ठिकाणी पाणी आहे, तिथे जमीन असायची, जमीन आहे तिथे पाणी दिसायचं. त्याच्यामध्ये पाण्याच्या इथे नेमका दुर्योधन पडला. तू तिथे होतीस आणि म्हणून गेलीस. अंधळ्याचे पुत्र अंधळेच का, महाभारत तिथे सुरू झालं. एक शब्द केवढा जिव्हारी दुर्योधनाच्या लागला आणि पांडवांचा सर्वनाश करायचा विडा त्यांनी उचलला. म्हणून मी काय झालो म्हणाले, म्हणून मी पटरूप झालो. तुझ्या वस्त्राला हात लागला आणि तू तर तितकीच हाका मारलीस मला, पण पहिल्यांदा नाही मारलीस हाका. सगळ्यांकडे तू पाहत राहिली, हा मला मदत करेल, तो करेल, तो करेल, तो करेल, पण कोणीही करत नाही म्हटल्यावरती हात वर केलेस. आणि हे कृष्णा म्हणाल्या बरोबर मी पटरूप झालो.
वस्त्र त्यांनी तसं नाही झालं, भगवंत स्वतः पट्टरूप झालाय आणि तिचं रक्षण केलं. म्हणून पटवर्धन आडनाव ज्यांचं आहे त्यांनी त्यांच्या नावाची उत्पत्ती बघा कशी आहे. पटवर्धन भगवंताचं नाव आहे, पटवर्धन. पटवर्धन झाला, सामान्य गोष्ट नाही आहे. हे प्रेम आहे. आणि म्हणून आपलं कसं आहे, भगवंत बाहेर आहे हे कळतं, पण हृदयामध्ये त्याचा ठाव आहे याची जाणीव होत नाही. आणि त्या जाणीवेने आम्ही तिकडे बघत नाही. भगवंत हृदयातला जेव्हा कळतो तेव्हा सगळं संपून जात. मृत्यूचं भय सर्व जीवांना. गंगेचा स्पर्श ज्या देहाला होतो त्या देहावर एक आवरण तयार होतं. म्हणून मृत्यू समयी देव स्वतः त्याला न्यायला येतात. आणि म्हणून ते म्हणताय तिथे ना प्रयाण काळ हा आमचा उत्सव स्वरूप आहे. गंगेचा प्रवाह म्हणजे हे सगळं आपलं जीवन बदलून टाकू शकतं. इतकं आम्ही संवेदनशील व्हायला पाहिजे. जेव्हा एखाद्या मिलिटरीच्या माणसाला बघा सांगितलं की जा आता तुझी पुण्यात बदली झाली, पुण्यात जा, तो तात्काळ येतो. माझी व्यवस्था आहे का, व्यवस्था कोणी करणार आहे का, बघतो का, तो काही करत नाही, आज्ञा. त्याप्रमाणे भगवंताची सत्ता आहे, गंगेची चैतन्यमय शक्ती आहे, त्यांनी मिलन क्रीडा घडते. आणि म्हणून तिथे ते सांगितलं भविष्यमी मम प्राण समये उत्सवा, हे त्या ठिकाणी घडू शकतं. आणि यासाठी काय होतं तर शेवटच्या क्षणाला हरी आणि हराची भेट करून देत, म्हणजे ज्ञानही होतं आणि भगवत चरणाचं सान्निध्य प्राप्त होतं. चरणांच्या इथे आमचे विष्णू आहे, मस्तिष्कच्या इथे आमचा शंकर आहे. म्हणून त्याचं हे स्वरूप देवीने धारण केलेलं आहे. मला अखंड भक्तीचा लाभ होऊ देत, हा विचार ते या ठिकाणी मांडतायत. ही भक्ती मला अशी मिळू देत, शाश्वत भक्ती, की ज्याच्यामध्ये मला एक स्वरूप समजावं आणि जीवाशिवाचं मिलन व्हावं, हा विचार आचार्य या ठिकाणी म्हणतायत. मृत्यूच्या समयाला स्मरण होण्यासाठी मन बुद्धी चित्तातनं भगवत अनुभव अखंड घ्यावा लागतो. भगवत अनुभव आपल्याला विश्वासार्हता वाटत नाही, नेहमी संदेह निर्माण होतो. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही, जोपर्यंत आपल्या कडोसरीला धक्का लागत नाही तोपर्यंत विश्वासार्हता ठेवायला हरकत नाही. फसवू नका कुठे, मी म्हणणार नाही फसा, अंधश्रद्धा ठेवा अजिबात म्हणणार नाही, पण कुठेतरी हे बघा, दुसरा एक विचार, सामान्य विचार सांगतो. भूमितीच्या गणितामध्ये बीजगणित असतं आणि बीजगणितामध्ये एक श नावाचा गोष्ट घ्यावी लागते. असते का, काहीही नसतं, पण ते स्वीकारावं लागतं. तसं आम्ही आमच्या जीवनात भगवंताचा क्ष म्हणून स्वीकार कराल का नाही? सिद्ध काय व्हायचंय ते नंतर केलं, पण तेवढा स्वीकार तर करा. आणि त्या केल्यानंतर तो अनुभव यायला लागतो. बर, तो अनुभवाची गंमत असते बर का. तो अनुभव
त्यांना आला, मला का नाही आला? वाटतं की नाही? कुठेही असो, सगळ्यांचा मी तुमच्यातलाच एक आहे म्हणून वाटतं की नाही की अरे त्याला आला अनुभव, मला का नाही आला? पण एक लक्षात घ्यायचं असतं, तो अनुभव त्याला जो आलाय, म्हणून आम्ही म्हणतो पंढरीचा पांडुरंग आहे काय? तुकारामांना तो सुंदर ते ध्यान वाटतो, नाथांना तो समचरण सुंदर वाटतो, नरहरी सोनारला शिवरूप वाटतो, समर्थांना तो रामरूप वाटतो, श्रीधर स्वामींना तो दत्तरूप वाटतो. का बरं? मग आम्हाला काय दिसतंय? आम्हाला काही कळत नाही. का नाही? मग तुम्ही त्यांच्या नजरेतनं बघा ना की तुम्हाला तो दिसतो का नाही, मग तुम्हाला तोही अनुभव येईल. मग ज्ञानदेव म्हणतायत की नाही आपल्याला, ते रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा. बरवा म्हणजे आता मला दुसरं काही करायचं नाही, काही पाहायचं नाही, तोच आता एक बरा. बरं वाटणं याचा अर्थ असा आहे की दुसरं काही नको. गुड, बेटर, बेस्ट इथे श्रेण्या नाही, एकच बरं वाटत. त्याला उत्तर नसतं काही, ते अनुभूती असते. बरं वाटणं ही अनुभूती असते, ते मन बुद्धी चित्तातनं प्रगट होत असते. आणि म्हणून तो बघायचा आहे, म्हणून भजन कीर्तन संघाने जीवनात भगवंत भरून जातो. पापही संपत, पुण्यही संपत, प्रारब्ध क्षीण होतं, कारण पुण्याचं सुद्धा प्रारब्ध असतं. चांगलं कर्म भोगण्यासाठी यावं लागतं. म्हणून भगवंत सारखं सांगतात निष्काम कर्म करा. निष्काम कर्म म्हणजे फलोन्मुक्ता कर्माची नको, फलोन्मुक्ता नको. आणि यासाठी हे स्वरूप त्यांनी सांगितलं. पुढे जगद्गुरु असं म्हणतायत, गंगे त्रैलोक्य सारे सकल सुरवधू, दौत विस्तीर्ण तोये, पूर्ण ब्रह्मस्वरूपे हरिचरण रजोहारिणी स्वर्ग मार्गे, प्रायश्चित्तं यदि सत्तव जल कणिका ब्रह्महत्यादि पापे, कस्त्वां स्तोतु समर्थ त्रि जगत हरे, देवी गंगे प्रसीद. जगद्गुरूंनी इथे आता एक सुंदर उपमा दिली आहे गंगेला. गंगे त्रैलोक्य सारे सकल सुरवधू. वधू म्हणताय, वधू म्हणजे काय मी वेगळं सांगायला नको, सगळ्यांना समजतंय. पण आचार्यांना त्या अर्थाने म्हणायचं नाही. वधूचा अर्थ स्त्री संदर्भ नाही तर काय आहे? तर उत्साह, स्फूर्ती, ताजेपण, नाविन्य, चेतना याला वधू आचार्य म्हणतात. नित्य ताज म्हणजे आताच्या शब्दात फ्रेश वाटलं पाहिजे, कंटाळा येता कामा नये. सकल वधू म्हणजे बघा, काही काही वेळेला चेतना असते, काव्यस्फुरण असतं, लेखन असतं. हे कुठलं आहे सगळं? हे जे सगळं आहे ना त्याला आचार्य वधू म्हणतात. सकल वधू म्हणजे पत्नी स्त्री नव्हे. आणि म्हणून त्रैलोक्य सार म्हणजे सर्व ठिकाणी, स्वर्ग पाताळ भूतल या ठिकाणी त्याची गरज आहे. त्याची गरज तिथे आहे. बघा, पाताल तुम्ही म्हणाल पातालात कशाला पाहिजे ना? बलिराजाचं माहिती आहे ना आपल्याला. बलिराजाचे द्वारपाल भगवान वामन झाले. लक्ष्मी देवी शोधतायत, कुठे 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 कुठे.
हे गेले कुठे? मग तिला समस्त ब्रह्मदेवाकडनं की बाबा आता तो पाताला त्या बलीचा द्वारपाल झालाय, आता त्याला सोडवलं पाहिजे म्हणाली. भले त्यांनी दिलं वचन, ते गेले. त्रैलोक्याचा कारभार करायचा आहे, माझ्यासाठी मी म्हणत नाही. हा पुढला भाग आहे त्याच्यातला. ही लक्ष्मी त्या ठिकाणी पातालाच जातीये. काय करते? एका गरीब स्त्रीचं रूप धारण करते आणि ती बलीच्या नजरेत येते, रडतीये. बली म्हणतो मी इथे राजा आहे, पाताळात असलो तरी मला रडलेली माणसं माझ्या इथं कोणी दिसत नाही, ही का रडते, कोण आहे म्हणून त्यांनी चौकशी केली. नाही, मी दुःखी आहे, मी कष्टी आहे, माझं कोणी नाही आहे. ठीक आहे, तुझी व्यवस्था करून देतो म्हणाला बली. त्यांनी तिची व्यवस्था केली. हे करता 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 नारळी पौर्णिमा आली, रक्षाबंधन आलं. रक्षाबंधनाला ती म्हणाली, बलिराजा माझ्या भावासारखा तू मला सगळं मदत केलीस, मी आज तुला औक्षण करणार. वा वा म्हणाले, फार छान आहे, कर. मग त्यांनी औक्षण केलं. मग त्यांनी विचारलं, काय देऊ मी आता तुला? पण तेव्हा ती सांगते, हा द्वारपाल आहे ना तोच माझा दे, हा द्वारपाल आहे ना तो मला दे. तू म्हण त्याचा काय तुझा संबंध? मग ते हसते, बोलत नाही. विष्णूंनी ओळखलेलं लगेच. मग म्हणाले आता काय करायचं? तो तर साक्षात विष्णू आहे, त्याला तो होऊन आलेला माझा द्वारपाल झाला, मी पाठवणार कसा त्याला परत? द्या म्हणाले, द्या, तो देत असाच दे, नाही तर काही नको म्हणून शेवटी दोघही प्रगट झाले. दोघांना त्यांनी बलीने वंदन केलं आणि म्हणाले माझं कोण रक्षण करणार? म्हणून त्यावेळेला तिने हरिद्रा निर्माण केली. हरिद्रा म्हणजे हळकुंड जे निर्माण झालंय ना, ते त्यावेळेला झाले. लक्ष्मीने हातात हरिद्रा निर्माण केली आणि ते म्हणाले तुझं रक्षण करेल. मग विष्णूंनी त्याला गणपतीचं रूप दिलं, म्हणून हरिद्रा गणपतीची उत्पत्ती झाली आणि तो त्याला त्यांनी द्वारपालाच्या जागी म्हणजे विष्णू त्याच्या पाताच्या वरती दारावरती तो रक्षण करता म्हणून आलेला आहे. केवढं भगवंत करत असतो. ही आता ही गोष्ट का सांगायची आहे, ही कथा का सांगायची आहे? तर नववधू, वधूचा अर्थ काय आहे? सकल सुरवधू. सुरवधू म्हणजे काय? वधू ही प्रेरणा, ही चेतना. काय केलं तिने? ही बुद्धी दिली. सुर, सुर म्हणजे देव, देव म्हणजे लक्ष्मी. त्यांना ही बुद्धी कोणी दिली? हे सतेज पण कुठलं आलं? आणि ह्या गोष्टी सगळ्या घराला कारणीभूत प्रेरणा लागते ना, ही प्रेरणा आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्याची गरज आहे. जीवन म्हणजे आहे काय? जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यूचा मधला अवधी म्हणजे जीवन. जीवन म्हणजे भगवंतानी लिहिलेली पोथी आहे, आपल्या प्रारब्ध कर्मानुसार, असं म्हणायला हरकत नाही. आपण काय करतो? माणसांनी लिहिलेली पोथी वाचत असतो. लिहिणारे कोण आहेत? मानव आहेत, महामानव आहेत. पण व्यासांनी सांगितलं आणि गणपतीने लिहिलं
ते स्वरूप काय आहे? ते भगवत स्वरूप आहे. आणि म्हणून आपण ज्या ठिकाणी काय करायचंय, आपण जर भगवंताला मानतो तर ते जीवनही मानलं पाहिजे. आणि भगवंतानी जे लिहिलेलं आहे ते आपण वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, अनुभूती घेतली पाहिजे. यासाठी हे भगवंताचं आहे. यांनी जगावं कसं हे आपल्याला शिकवतं. क्षणाक्षणाला त्या ठिकाणी सुखदुःखात हिमतीने राहण्यासाठी ही शक्ती वैदिक धर्म संत वचनात आहे. म्हणून जगात दोन भाग झालेत, एक स्वर्ग आणि एक नरक. मानवी जीवनात सतत प्रेमाचा प्रवाह आहे. जिथे विचार आचार नसतो तो नरक असतो. आणि म्हणून नीरस जीवन नको वाटतं. आणि यासाठी रजक कणाला सुद्धा महत्व असतं. म्हणून एक वेळ होती, आताला शक्य होत नाही. पंढरीचे वेश घेतल्या आत आल्या बरोबर आम्ही त्यावेळेला पाय घालत नसू काही. का? संतांचे चरण इथे लागलेले, देवाचे चरण या भूमीला लागलेले आहेत. न जाणो एखादा कण आमच्या अंगाला शरीराला लागला तर आमचा उद्धार होईल म्हणून घालत नव्हतो. पण आता सगळाच बदल झाल्यामुळे नाईलाज झालाय. तरी सुद्धा अजूनही आम्ही जाताना तिथे एका बाजूला कुठेतरी देवाला जाताना पायीच जातो. तसेच पायात नाही घालायचं. हे त्याच्यातलं एक भाग असतो. कोणी त्याला वेडेपण म्हणेल बर का, असू दे. अहो, बाकी वेडेपण म्हटल्यापेक्षा हे वेडेपण स्वीकारलेलं काय वाईट आहे. आणि म्हणून रजक कणाला महत्व आहे. जिथे मुक्ती आहे, स्वरूप समीप सलोक आणि सायुज्य आहे. आणि यासाठी आपल्याला त्याचं चिंतन करायचंय. इथे मानसिकता हवी आहे. प्रल्हादजी हवाय, बली राजा हवाय, नृत्यंती देव आहे गंगा किनारी. म्हणून भक्त सुद्धा दोन प्रकारचे असतात आचार्यांनी मानल्याप्रमाणे. एक प्राकृत भक्त आणि एक अप्राकृत भक्त. प्राकृत भक्त जो असतो तो पंचमहाभौतिक शरीराच्या आधाराने मला जेवढं जमेल तेवढंच मी करेन म्हणणारा असतो. अप्राकृत भक्त काय करतो? भगवंताच्या इच्छेने चालतो. आपलं दिव्य शरीर घेऊन तो जातो आणि भगवंतही त्याला आपलं म्हणत असतो. तो युगल स्वरूप असतो. हे गंगा जी आहे ना, ती राधा आणि कृष्णाचं स्वरूप आहे. त्याचे पाय म्हणजे काय? युगल आहे म्हणजे काय? उजवा पाय भगवंताचा, डावा पाय राधेचा आहे. तिथे गंगा आहे प्रत्यक्ष अनुभव देत असते ती. पण आम्ही डोळस व्हायला पाहिजे. आणि यासाठी कसं आहे बघा, गुलाब आहे, मोगरा आहे, चाफा आहे, सगळ्यांना एक प्रकारचा वेगवेगळा गंध आहे. पण तो गंध एकदा आपल्याला आला तर काय होतं? आनंद वाटतो. संपलं, एकच वाक्य झालं. पण निसर्गाला, त्या फुलांना अहंकार नाही आहे. म्हणून आमचे स्वामीजी काय करायचे म्हटलंय आपल्याला, मी सांगितलं पण आठवण होते स्वामींची. एक काळ असा होता की गडावर फुल सुद्धा व्हायला नव्हतं, इतके अनास्था झालेली होती. स्वामींनी श्रीधर कुटीची जागा झाल्यानंतर मागच्या बाजूला झाडं लावली, फुलझाडं लावली. फुलझाडाजवळ जायचे, सगळं आवरून जायचं.
नुसतं नाही, मला जमेल तसं करेन नाही, पारोशाने नाही, अंघोळ करून त्या देवांना झाडांना प्रार्थना करायचं. हे फुलांना तुमचं भाग्य किती मोठं आहे रे. आहे भाग्य किती मोठं आहे रे तुमचं. बघा ना, तुमचा देह कोमेचे पर्यंत तुम्ही माझ्या रामाच्या चरणावर राहणार, माझ्या गुरूंच्या समाधीवर राहणार. मला मात्र राहता येत नाही रे असं, पण मी तुम्हाला नेणार आहे बर का फुलांनो, मी तुम्हाला नेणार आहे. अरे काय भाव आहे. मला गडावर गेलं श्रीधर कुठेच असला की त्यांच्या भावाची खूप आठवण आहे. मग कधीतरी घरी सुद्धा अनुभव घेत आहेत. मनात आलं कवटी चाफ्याला आपण आज असतात तर व्हायला असतं, पण आज नाहीये. पण पूजा होता होता एकदम गंध येतो कवटी चाफ्याचा. वेदर जाऊन बघ रे, कुठेतरी आहे का गंध आलाय रे आता. त्याचा गंध खूप येतो. बाबा उगीच तुमचं काहीतरी, तसं काही नाही. आत्ताच मी जाऊन आलो, परत जातो, येतो, परत नाही म्हणतो. पण परत वाऱ्याच्या झुळकी बरोबर तो गंध येतो. मी धावत बेडाच धावत जातो, चाफ्याचं बघायला लागतो. त्याच वेळेला तो पानाच्या आडून डोकावून फुल पाहत असत, याची जाणीव होत आहे. आणि असतच हे भगवंत देत असतो, साक्ष देत असतो, हे लक्षात घ्यायचंय. मलाच नाही आणि तुम्हाला सुद्धा तो येतो. तुमच्या कधी तुमचं ते बारकावं लक्षात येत नाही. नको असे व्हावं असेल त्यावेळेला वाटत कोणीतरी येतं आणि तुमच्या पुढे आणून उभं करतं. परवा अशा त्यांना अनुभव त्याचा आला. मनात आलं होतं एकादशी आहे आज, आपल्याला देवाला हार पाठवावा, पण कधी करणार, कोण करणार, नेऊन कसा द्यायचा, काय करायचं. तेवढ्यात त्यांचा जुना एक घर माहिती असलेला माणूस आला. त्यांनी हार केले, त्या माणसाला म्हणाले घरी नेऊन द्या आधी बंगल्यावर. आला घेऊन. देवानी इच्छा कोणाची पूर्ण केली, भक्ताची केली. देवाला मिळाल्याचा आनंद आहेच आहे, पण तोच आनंद भक्ताला देण्याचा वाटतो ना, तेव्हा खरं वैभव भगवंताचं प्रगट होत असतं. हे लक्षात ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. मला पण ते बघायची दृष्टी मिळत नाही हो. हा आनंद आहे मला कुठे वाटतं, मला नाही वाटत तसा तो आनंद. का नाही वाटत. मग तुम्हाला अनुभव कुठला येतो, तोच आहे ना. मी दुःख करत नाही, माझ्या मनात असतो, पण काय करणार, आलंच नाही कोणी. अरे तर बसा रडत. उत्कट भाव आमचा प्रगट झाला हे मी सांगतोय. व्यक्ती महात्म्य म्हणून नाही सांगत, भगवत भाव म्हणून सांगतोय. येतं कुठे ना कुठे तरी येतं. म्हणून तिथे अनन्यता आहे. ओढा असतो, आसक्ती वेगळी, ओढ वेगळी. हातात अनन्यता असणं महत्वाचं आहे. म्हणजे काय आहे, हाताने द्यावं, हाताने घ्यावं, पण खेचून घेऊ नये. देण्यात आणि घेण्याचाही आनंद हवाय. उद्धाराची वेळ झालेली आहे. कानानी तादात्म्य व्हावं, तुझं मुखारविंद पाहावं, गुणानुवाद करावा, ऐकावा. आणि ते ऐकत असताना आमचे ऋषी ऐकवतात, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. आम्हाला चांगलंच ऐकायला येऊ देत रे देवा. आणि मग त्या ठिकाणी ही प्रार्थना सफल होते. म्हणून मनाचं अजल्मत आहे. आपण धावत पैसा बघतो, ऐश्वर्य नाही. जगद्गुरु वल्लभाचार्य, मीराबाई भक्त धावले. प्रभूंनी मनात त्यांना पाहिलेलं आहे. मनात ईश्वराशिवाय कोणताही विचार नसणं याचंच नाव अनन्यता. म्हणून अनन्याश्चिंतयन्तो माम, त्याच्याशिवाय दुसरा भावच नसतो.
मनामध्ये ईश्वराशिवाय कोणाचेही विचार नसावा ही अनन्यता आहे. बुद्धीची अजन्मता आहे. उदार बुद्धी आहे ही अनन्यता आहे. हे सर्व गंगा प्रवाहाने घडू शकतं. अंतःकरणात शुद्ध आणि स्वच्छ बनवतं. तेजस्वी दैदिप्यमान दैवी शक्ती बनवत असतं. म्हणून पंडित राज जगन्नाथ सांगतात, बधात दद्रम दृढिने बरणिम पवित्रम किरीटे बालेंदु नियमम पन्नाग फणै न कुर्यस्त हेला मितर्जन साधारणतया जगन्नाथस्य सुरधनु उद्धराम स्मरामी. जगन्नाथ पंडित गंगेला प्रार्थना करतायत, हे गंगे, भक्ताचा उद्धार करण्याची खरंच आता ही वेळ आलेली आहे. चांगल्या ठिकाणी सत्वर कंबर बांध आणि सर्पांनी आपल्या किरीटावर चंद्रकोरेला बांधून टाकले. सामान्य मनुष्याला कल्पनेने या बाबतीत उपेक्षा करू नको, कारण आता आमच्या उद्धाराचा काळ जवळ आलेला आहे. कारण ते जसं एक एक पद म्हणतायत तशी गंगा एक एक पायरीवर चढत आलेली आहे आणि शेवटच्या पायरीवरती गंगेने त्यांना आपल्यात सामावून घेतलेलं आहे. ही त्या ठिकाणचं गंगेचं वैभव आहे. उद्धाराची किती घाई आहे त्यांना हे लक्षात येतं. मला जी तयारी करायची आहे ती मी केली, आता तूच काय करायचंय ते कर. हे का म्हणतोय मी? सृष्टीला मी चिटकू नये, आसक्त आहे. क्षुद्र विषय भोग हे सुटत नाही. सृष्टी माझी मला वाटतं आणि म्हणून मी कटांगड्या खातोय. यासाठी चांगलं पाहण्याची सवय दे. निसर्ग पाहून हृदय उचंबळून आलं पाहिजे. हा जीवनाचा विकास आहे. मनुष्य निसर्गावर प्रेम का करू शकत नाही? तर त्याला तसा अनुभव येत नसतो, कारण तो त्याच्याशी तादात्म्य होत नाही. हे मला त्याच्यामुळे मिळाले याची जाणीवच होत नाही. आम्हाला जाणीवच होत नाही. आता आम्ही परवा दामोदर कुंडाला जाऊन आलो, 4 जण होतो. पण दामोदर कुंडाला जाऊन पोहोचून परत येईपर्यंत 4 सुद्धा तहान, भूक, पाणी, शी, शू काहीही झालं नाही. कोणी तारलं? कोण करत होतं? त्या भगवंतानी रक्षणही तसंच केलं. दुपारी 2 नंतर तिथे लगेच हवेचं हे होतं बर का, परिवर्तन होतं. भयंकर वारं सुटत. भयंकर म्हणजे भयंकरच. आम्ही सगळे पाठ करून उभे राहिलो. अभिषेकलाही म्हटलं पाठ कर. आता त्याच्या बाजूनी हे करू नका, नेडवाकडे जाऊ नका, नाही तर वाऱ्याबरोबर फिरले जाऊ आपण. पण आम्हाला झालं. आणि काय त्या कॅप्टनला झालं माहिती नाही आम्हाला. म्हणत आम्ही नेतो सगळं म्हणाले, आणि ते सगळं घेऊन गेले आम्हाला. हलकं फुलासारखं भगवंतानी जपलं, हे त्याच्यातलं महत्व आहे, त्याची कृपा आहे. आणि म्हणून हे स्वरूप त्यांनी सांगितलं. आणि शेवटी ते म्हणतायत, गंगाष्टकम इदम पुण्यम यत् पठेत नरः सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णुलोकस्य गच्छति. हे जे आहे ते विष्णू लोकामध्ये जात. गंगा देवी सर्व त्रैलोक्याचं सार आहे. ती सकल वधू स्वरूपिणी आहे, म्हणजे ही चेतना, प्रेरणा, स्फूर्ती देणारी आहे. नाविन्यता, जीवन ही
भगवंतानी लिहिलेली पोथी आहे हे समजलं पाहिजे ग. जीवन माझ्या कर्मातलंच धागे दोरे उभे आडवे, पण ते भगवंतानी लिहिलेले. गंगेने जणू भगवंताच्या पायाकडून ते आलेले. त्याची चरणधुली हरण केली असली तरी स्वर्ग मार्ग मोकळा करून दिलाय. म्हणून त्या रजकणांनाही एक महत्व आहे. गंगेला भगवत चरणधुली लागली असल्यामुळे त्या पाण्याच्या रूपालाही भगवंताचं रूप प्राप्त झाले. अशा समर्थ संपन्न गंगा देवींनी आम्हाला प्रसाद द्यावा ही प्रार्थना आहे. जगद्गुरु म्हणतायत विष्णुलोकस्य गच्छति. गंगाष्टकमिदं पुण्य, पुण्यप्रद आहे म्हणतात. या स्तोत्रात एक भावनिक सश्रद्धा लढीवाळ आहे. पुण्यप्रद का आहे तर गंगा एका बाजूला जलरूप आहे, दुसरं तिचं सूक्ष्म अंग म्हणजे अक्षय असं शाश्वत स्वरूप तिचं आहे. जलरूपात काय आहे? स्वच्छंद परमात्म्याचं उदक स्वरूप आहे. हा भगवंताचा अवतार आहे. वेदांतात नित्य वस्तूंचे दोन वर्ग केलेले, प्रवाही आणि परिणामी, आणि दुसरा एक कूटस्थ परमात्मा. नित्य आहे, पाणी प्रवाही आहे, दुसरं जीवनाचं चैतन्य आहे. गंगा प्रवाह हा जणू प्रेम प्रवाह आहे. हा प्रेम प्रवाह म्हणजे नक्की काय आहे तर भगवंताची एक केवळ जाणीव आहे आणि त्याची स्वसंवेद्य आत्मरूप ही सांगून येणारी नाही. मनुष्याचं शरीर शुद्ध आणि निर्मळ बनण्याचं सामर्थ्य आहे. इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहमरूपी कचरा भरलेला असतो. परंतु इथे भगवंताला पीयूष म्हटलंय. गंगेच्या पाण्याला पीयूष म्हटलंय. पीयूष म्हणजे काय आहे तर तेजोमयता, रसमयता, करुणामयने भरलेला आहे ते पीयूष आहे. याचा पाठ करतो त्याला गंगा स्नानाचं पुण्य मिळतं. सर्व पाप विनिर्मुक्तो. गंगा स्नानाने मनुष्य पापमुक्त बनतो. पापमुक्त म्हणजे काय? सदाचार संपन्न, नीती संपन्न होतो आणि सद्विचारात सदैव राहतो. पाप बुद्धी त्याची नष्ट होते. शरयूच्या किनारी एक साधू बसलेला आहे. धुनीच्या शेजारी आहे. एक तेवढ्यात भंगी आला. तो ओरडला, तू इथे स्नान करू नकोस. त्याने ऐकलं नाही म्हणून जळतं लाकूड त्याच्या अंगावर टाकलं. चुकलं म्हणाला, क्षमा करा. मग तो पुढे गेला. पुन्हा त्यांनी प्रवेश करायचा प्रयत्न केला. त्याला पाहणारे साधू विचारलं, अरे तो इतकं मारतोय तुला, तू कशाला असं करतोय वारंवार? तेव्हा म्हणाला भंगे, अहो मी तर नीच कुळातला आहे, अंत्यज कुळातला आहे. हे माझं पूर्वजन्मीचं पाप आहे. आता मी शरयू म्हणजे गंगेला नमस्कार करतोय की ज्यांनी हा माझ्याशी असं करतायत त्यांना चांगुलपणा येऊ दे, त्यांचं पाप नष्ट होऊ दे. साधू महात्म्याने मला स्पर्श करावा, पण मी क्रोधी होत नाही, कारण पुन्हा मी चांडाळ योनीत येईल. पुन्हा म्हणून मी परत परत स्नान करतोय की तो विकार मला जळू नये. पण उत्तर देत नाहीये मला. गंगा स्नान काय? शौचाचार आहे, पवित्र आचार आहे.
संतोष आहे, स्वाध्याय आहे, ईश्वर प्रणिधान आहे. हे करणं म्हणजे गंगा स्नान आहे. गंगा स्नानाने मनुष्य अंतःकरण भुक्ती मुक्ती पवित्र बनत. गंगेचा उद्धार, गंगा स्नानाने उद्धार होतो. जो कोणी पापी असतो त्याचं पुण्य करण्यास त्याला फल प्राप्त होतं. आणि म्हणून हे स्वरूप त्या ठिकाणी म्हणतायत, या दृष्टीने ते आहे. पाप ही दोन प्रकारचे असतात, एक आर्द्र आणि एक शुष्क. आर्द्र म्हणजे ते पुरातन असतं, ते शुष्क असतं. ते कधी नष्ट होईल सांगता येत नाही, कधी त्याचा भोग घ्यावा लागेल हेही सांगता येत नाही. पण तात्काळ असतं ते आर्द्र असतं. आर्द्र पातक राहणं हेच केव्हाही चांगलं, त्याचा तात्काळ नाश होतो. आणि म्हणून ते आचार्य या ठिकाणी शेवटच्या बाजूला म्हणतायत, सर्व पाप विनिर्मुक्त. आणि त्याचं चिंतन, त्याचं मनन एवढं जरी केलं तरी सुद्धा आम्ही त्याच्यातून मुक्त होऊ शकतो. असा हा भाग आपण या ठिकाणी चिंतनाला घेतला आहे. एका गोष्टीचं वारंवार मला स्मरण होतं आणि स्वामी महाराजांची क्षमा मागावीशी वाटते, म्हणून तो गंगेचं महत्व म्हणून मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. व्यक्ती अज्ञ सोडून द्या, ते धरू नका. स्वामींचं वैभव कसं होतं, गंगेचं महत्व कसं आहे हे सांगतो. गडावर आम्ही असताना स्वामी सकाळच्या वेळेला प्रवचन करत असत. बंधन होत एक की जर कुठे सगळ्यांनी सोहळ्यात आलं पाहिजे पुरुषांनी, आणि समोर मारुती मंदिरात महिलांनी येऊन बसायचं. महिलांनी बसायचं ते सुद्धा नऊवारी साडीमध्ये आणि केस बांधूनच. हा मात्र स्वामींचा पूर्ण दंडक होता. सुट्या केसाचं कधीही नव्हते. 10व्या वर्षी माझ्या आईला त्यांनी उपदेश केलेला होता, सांगताना, पोरी आता परकरात येतेस, आयुष्यभर कधी केस मोकळे सोडायचे नाही सर, आणि योग्य वेळेला नऊवारी साडीच नेसायची. शेवटपर्यंत आईने कधी हे केलेलं नाही, कधीच नाही. तरी सुद्धा आमच्या आत्याबाई सांगायचे, अगं पोरी अशा आधी अरगडे बांध. अरगडे हा शब्दही कळणार नाही तर केस वाढतात. मोकळे न्हाण झाल्यानंतर केसाला खालच्या बाजूनी गाठ मारायचे, त्याला अरगडे म्हटलेलं आहे, पण सुटे नाही ठेवायचे. माणूस गेल्यानंतर घरातल्या स्त्रीचे केस हे मोकळेच राहतात, ते बांधायचे नसतात. म्हणून द्रौपदीनी स्पर्श झालेला तिला दुर्योधनाचा, दुःशासनाचा, त्याचा नाश होईपर्यंत केस बांधलेले नाहीत, ते पाप होत. म्हणून पाप होत. आमच्या संस्कृती, आमचा धर्म, आमचा काळ सगळा संपुष्टात येतोय. त्याचा परिणाम वाईट आहे. समाजात जे घडतंय ते त्याच्यामुळे घडत आहे. पुरुषांना सुद्धा तेच बघ, म्हणून ते बंधन असायचं. मग आम्हाला सुद्धा लहान असताना ते रामदासी पद्धतीने असायचे, पांबरी असायच्या छोट्या छोट्या, त्या अशा गळ्याला बांधायच्या आणि स्वामींच्या इथे आम्हाला घेऊन जायचे मामा वगैरे लोक. पूर्वीच्या काळात फिरकीचे तांबे होते बघा, फिरकीचे, हे आत्तासारख्या बाटल्या नाहीत कुठल्या, फिरकीचे असे तांबे असायचे. सगळे फिरकी असायची त्याला ना, तांब्याचा असा छान आकार असायचा त्याला. आता पायथ्याशी घर वरच तर स्वामींचंच होतं.
तेव्हा आम्ही तो घेऊन जायचो. आणि लहानपणचा मुलांचा खेळ जो असेल तोच आमचा पण होता. मध्ये मध्ये अशा थोड्या शेड्स आहेत विश्रांतीच्या, गड चढून जाताना 800-900 पायऱ्या. तेव्हा त्या ठिकाणी थांबलं की पाणी प्यायचं गोड गोड आणि चढायचं. जरा इकडे तिकडे झालं की मामांनी रागवायचा, आम्ही ते ऐकायचो पण त्यावेळेला. आणि असं वर त्यावेळेला राहिलेलं फिरकीचा तांब्या बरोबर होता. स्वामींनी त्यावेळेला एक वचन म्हटलेलं मला कायम लक्षात राहिलं होतं. तच्छिखायामध्ये परमात्मा व्यवस्थित. अर्थ काहीच कळत नव्हते, मी आधीच सांगतो, मला काही कळत नाही, मला येत नाही काय. पण हे वाक्य का लक्षात राहिलं माहिती. आणि त्या दिवशी स्वामींनी काय सांगितलं समजत काहीही नव्हतं, हेही सांगतो तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात आली होती, ते म्हणाले होते की ब्रह्मनिष्ठ संन्यासाच्या पायामध्ये, उजव्या पायात गंगा सदैव स्थिर असते. श्रीधर कुटीत दारामध्ये आताच ते भिंत पाडून दरवाजा केलाय, तो नव्हता तेव्हा, काही नव्हतं. जमीन सारवलेली होती, गोमयाची जमीन होती. आतमध्ये गेलं तर आपल्या डाव्या हाताला, आतमध्ये तोंड तिकडे केलं तर डाव्या हाताला स्वामींचं सिंहासन आणि तिथे बाकी सगळे समोर बसलेले. बाहेरच्या बाजूला गोठा होता, तो गोठा आजही तिथे तसाच आहे गोठा सुद्धा. आणि हे त्यांनी सांगितलं, प्रवचन झालं. माझ्या असं लक्षात आलं, स्वामींचा उजवा पाय माझ्या समोर दिसतोय. मला उंबऱ्यापाशी बसलेलो, समोर पाय दिसतोय, उंचावर स्वामी आहे, खाली मी आहे, तांब्याजवळ आहे. गंगा असते हे शब्द बोलले. जाऊ देत, आपण बघू काय त्यावेळेला मनात भावाला माहिती नाही. मला तांब्याचं फिरकी काढली, पाणी घेतलं, ते तांब्यात धरला आणि त्यांच्या पायावर मी पोचला. आता बावळटपणाच केले. आता तो पाणी तिथून व्हायलं घटकावर जरा, आणि तरी मी परत वेडेपणा माझा, मी परत त्यांच्या पायाशी धरला तो अंगठ्याच्या इथे. तर ते पाणी ओधसंबत व्हायलाच लागला, तांब्याही भरला परत. म्हटलं हे काय, कोरडायला लागले. स्वामी म्हणाले त्याला अजिबात बोलायचं. पण मला भीती वाटायला लागली, हे काय झालं, असं काय झालं, मला ते पुढचं कळेना. स्वामींनी माझ्या डोक्याला हात ठेवला, म्हणाले बाळा मी परीक्षेत पास झालो का रे. खूप रड. म्हणून म्हटलं मला नेहमी आठवण होते, परीक्षा बघण्यासाठी काही केलं नव्हतं. गंगा आहे म्हणाले, आपण दर्शन घ्या. त्यावेळेला पहिल्यांदा श्रीधर कुटीमध्ये गंगा महाराजांच्या इथे, स्वामींच्या इथे प्रगट झालेली होती. काशी वास्तव्यामध्ये गंगा प्रगट झाली होती आणि तिसऱ्यांदा झाली ती वरदपूरला श्रीधर तीर्थाच्या ठिकाणी स्वामींच्या इथे आमच्यातून गंगा प्रगट झालेलं श्रीधर तीर्थ आहे. आणि शेवटी दामोदर कुंडाच्या इथून शालिग्राम लक्ष्मीनारायण नावाच्या शिष्याला आणायला सांगितलेले सगळे शालिग्राम आणलेले त्यांनी त्या तीर्थात ठेवले. आजही त्या तीर्थाचा प्रभाव सगळेच जण घेत आहेत. पाणी अक्षय आहे, कितीही दुष्काळ पडू देत, पाणी अखंड चालू आहे. हा स्वामींचा प्रवाह, गंगेचं महत्व आहे. हे त्या दिवशी हा प्रसंग घडला. क्षमा मागावीशी वाटली. म्हटलं मी काही, त्यांनी काहीच केलं नाही, सहज भाव उपजला. भाव
तुमचे कृपे सिद्धी जाऊ, हा एवढाच त्याच्यामध्ये अभंगाच्या साह्याने म्हणेन. मनामध्ये आलं दर्शन घ्यावं, ते दर्शन त्याप्रमाणे तिथे प्रगट झालं. अशी ही भगवती गंगा अत्यंत प्रेमळ. हाच अनुभव जेव्हा आपणही घेतो, ती गंगा प्रसन्न असल्याचं लक्षण तो घ्यायचा असतो, त्याचं चिंतन करायचं असतं, चिकित्सा करायची नसते. बघा, याप्रमाणे आहे. आपण सर्वजण आला, गंगेचं महात्म्य तुमच्यामुळे तुमच्या मुखातून प्रगट झालं. असो, चला, भगवंताची इच्छा. आपण सगळ्यांनी आला त्याबद्दल धन्यवाद. आता पुढला कार्यक्रम आपला म्हणजे गोकुळ अष्टमीचा आहे. तोही इथेच होईल आपला 5:30 ते 5:30 वाजता. 8 दिवस 9व्या दिवशी काला अशा पद्धतीचं होईल. नेहमीसारखं ह्या पाठवून देतीलच तुम्हाला, पण माहिती म्हणून सांगून ठेवलं. आपला 5-3-2चा जरी खेळ असला तरी आपण सगळेच जण भगवत भावातल्या, भगवंताच्या कृपा संपादन केलेल्या प्रेमळ हे भगवत प्रेम अखंडपणे आपल्यावरती वर्षाव करू. ही भगवती गंगेला, स्वामींना, भगवंताला प्रार्थना करून आजचा विषय संपव. कायेन वाचा मनसेन बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडली कवता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. गंगा मैया की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. बर, गंगा आणलेली आहे, सगळ्यांना झालं, आरती झाली की देतो इथे. मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंती माळा. सकलच जाते अतिसुकुमार. ध्वज वज्रांकुश ब्रीदाचे तोडर. ओवाळू आरती नाभी कमळ जाचे. ब्रह्मयाचे स्थान हृदयी पदक शोभे. श्रीवत्स लांछन ओवाळू आरती. मुख कमल पाता सुखाच्या कोटी. वेहियले मानस हारपली दृष्टी. ओवाळू आरती. जडित मुकुट जाचा दैदिप्यमान. तेणे तैजे कोंदले अवघे त्रिभुवन. ओवाळू आरती. एका जनार्दनी देखिले रूप. रूप पाहता झाले अवघे तद्रूप. ओवाळू आरती. मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजयंती माळा. जय मातर गंगे. जय जय मातर गंगे. सच्चित सुख रूपिणी. जय जय भवभंगे. जय जय मातर गंगे. भगवत चरणे आसा शक्तिर्मोक्ष प्रदान. तत्
रूपेण निःसृता शुभमङ्गलभद्रा जय जय मातर गंगे जय जय मातर गंगे संदर्शनेन नाम्ना मज्जनतोऽसि तथा ज्ञानं ददासि मातस्त्वेमं तव गाथा जय जय मातर गंगे जय जय मातर गंगे शंकर शिरो विदूषिणी जाह्नवी भगव भागीरथी ब्रह्मस्वरूपं प्रापय याच देहरथी जय जय मातर गंगे जय जय मातर गंगे सच्चित् सुखरूपिणी जय जय भवभंगे जय जय मातर गंगे जय जय मातर गंगे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के गंगा मैया की जय 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 रघुवीर समर्थ। देवी सुरेश्वरि भगवति गंगे त्रिभुवनतारिणि तरलतरंगे शंकर मौलि विहारिणि विमले मम मतिरास्तां तव पदकमले भागीरथि सुखदायिनि माता तव जलमहिमा निगमे ख्यात नाहं जाने तव महिमानं पाहि कृपामयि मामज्ञानम् हरिपदपाद्यतरङ्गिणि गंगे हिमविधुमुक्ताधवलतरङ्गे दूरीकुरु मम दुष्कृतिभारं कुरु कृपया भवसागरपारम् तव जलममलं येन निपीतं परमपदं खलु तेन गृहीतं मातर्गङ्गे त्वय्यो भक्त किल तं द्रष्टुं नयमशक्त पतितोद्धारिणि जाह्नवी गंगे खंडित गिरिवर मंडित भंगे भीष्म जननि हे मुनिवर कन्ये पतित निवारिणि त्रिभुवन धन्ये कल्पलतामिव फलदां लोके प्रणमति यस्त्वां न पतति शोके पारावार विहारिणि गंगे विमुख युवति कृततरलापाङ्गे तव चेन्मात स्रोतस्नात पुनरपि जठरे सोऽपि न जात नरक निवारिणि जाह्नवी गंगे कलुष विनाशिनि महिमोत्तुङ्गे पुनरसदङ्गे पुण्यतरङ्गे जय जय जाह्नवी करुणापाङ्गे इन्द्रमुकुटमणिराजित चरणे सुखदे शुभदे भृत्य शरण्ये रोगं शोकं तापं पापं हर मे भगवति कुमति कलापं त्रिभुवनसारे वसुधाहारे त्वमसि गतिर्मम खलु संसारे अलकानन्दे परमानन्दे कुरु करुणामयि कातरवन्द्ये तव तटनिकटे यस्य निवास खलु वैकुण्ठे तस्य निवास वरमिह नीरे कमठो मीन
किं वा तीरे शरटक्षीण अथवा श्वपचो मलिनो दीन तव न हि दूरे नृपतिकुलीन भो भुवनेश्वरि पुण्ये धन्ये देवी द्रवमयि मुनिवरकन्ये गङ्गास्तवमिममलं नित्यं पठति नरोय स जयति सत्यम् येषां हृदये गङ्गा भक्तिः तेषां भवति सदा सुखमुक्तिः मधुराकान्त पञ्जटिकाभिः परमानन्दकलितललिताभिः गङ्गास्तोत्रमिदं भवसारं वाञ्छितफलदं विमलं सारं शङ्करसेवक शङ्कररचितं पठति सुखीस्तव इति च समाप्तः। जय जय गंगे जय हर गंगे जय जय गंगे जय हर गंगे जय जय गंगे जय हर गंगे जय जय गंगे।